कोपरगाव शहरात मोकाट जनावरांमुळे महिनाभरात मोबाईल व्यावसायिक विकास अरुणराव डोंबरे आणि माजी सैनिक किशोर शिंदे या दोन निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस काळे गटाने आक्रमक होत बॅनरच्या माध्यमातून कोपरगाव नगर परिषदेचा जाहीर निषेध केला आहे। या दोन्ही मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत नगराध्यक्ष साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर मोकाट जनावरांमुळे कोपरगावात दोन निष्पाप बळी गेले नसते, अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात लावण्यात आले आहे। तसेच कोपरगाव नगर परिषदेचा जाहीर निषेध असा मजकूरही बॅनरवर टाकण्यात आला आहे। दरम्यान 16 ऑगस्ट रोजी सकाळी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून हे बॅनर काढण्यात येत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर पुन्हा सदर बॅनर लावण्यात आले। नगरपालिका सत्ताधारी आणि प्रशासनाचे डोळे उघडावेत आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी हे बॅनर लावण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले। मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यानेच दोन निष्पाप जीव गमवावे लागल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने नगरपरिषद सत्ताधारी कोल्हे गट आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। काल 15 ऑगस्ट होता आणि काल या ठिकाणी माजी सैनिक यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला। या कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांनी दुसरा बळी घेतला। वास्तविक पाहता एक 8-10 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की एक पहिला बळी गेला होता विकास डोंबरेचा, तर तुम्ही कोपरगाव शहरातील तुम्ही जे काही आश्वासन लोकांना दिलं होतं निवडणुकीपूर्वी 100 दिवसामध्ये 100 कामं करणार, त्यामध्ये मोकाट जनावरांचा विषय होता, पण तो तुम्ही सिरियस घेतला नाही आणि पहिला बळी गेला। पहिला बळी गेल्यानंतर आम्ही निवेदन दिलं, त्यावेळेसही तुम्ही मनावर घेतलं नाही। काल दुसरा बळी गेला, त्या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो। हे जो काही निष्क्रियपणा चालू आहे, कोपरगाव शहरातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे, हे कोपरगाव शहरातील लोकांनी पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। कारण पद घ्यायचं आणि मिरवत बसायचं अशा पद्धतीचे नगराध्यक्ष या कोपरगाव शहराला भेटले आहे। आज आम्ही रात्री या ठिकाणी फक्त श्रद्धांजलीचं बोर्ड लावला आणि त्या ठिकाणी फक्त एकच लिहिलं का नगराध्यक्ष साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर मोकाट जनावरांमुळे 2 बळी गेले नसते। या गोष्टीचं त्यांना इतक्या तीव्रतेने त्यांनी घेतलं, कलेत नगरपालिकेचे माणसं पाठवले, दोन्ही सगळे बोर्ड काढायला लावले। आम्ही त्यांना सकाळी विरोध केला, बोर्ड काढलेले परत लावले। तुमची चूक नसती झाली तर आम्ही बोर्डच लावले नसते। तुम्हाला अजूनही आमचं सांगणं आहे का हे जे कोपरगाव शहरामध्ये ज्या प्रकारचे जनावरं रात्रीचे फिरतात, मोकाट जनावरं, ते तुम्ही पकडा आणि जे काही लोक जीव मुठीत घेऊन फिरताय आज, कारण लहान मुलं शाळेत जातात, लोक व्यापारी राहतात, महिला राहतात आणि ठिकठिकाणी गायींचे आपल्या जनावरांचे झुंडचे झुंड बसेल असतात आणि त्या प्रकारचे पुन्हा एकदा असे अपघात घडू नये म्हणून नगरपालिकेने त्यासाठी ठोस काहीतरी गोष्ट करायला पाहिजे। आम्ही राजकारण करत नाही, पण वेळोवेळी आम्ही तुम्हाला जागा करतोय। पण एखादा माणूस जर झोपलेला असेल तर त्याला जागा करता येतं, पण एखादा माणूस झोपायचं सोंग करत असेल तर त्याला काही जागा करता येत नाही। आम्ही तिथे त्यांना पुन्हा एकदा एक म्हणजे आवाहन करतो की जे काही प्रकार कोपरगाव शहरात घडत आहे त्याला वेळीच आळा घाला, का अजून किती लोक मेल्यानंतर तुम्ही या शहरामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार हे तुम्ही जनतेला सांगा।